मी बारामतीवरून आहे आणि मी एक हाऊसवाईफ आहे सर. या परिवारामध्ये आले होते फक्त वजन कमी करण्यासाठी. माझं वजन खूप झालं होतं. 92 केजी वजन होतं आणि त्याचबरोबर मला डिसऑर्डर खूप अशा वाढत गेल्या. मला हाय बीपीचा त्रास होता. थायरॉइडची 13 वर्षापासून 100 एमजीची गोळी चालू होती. शुगरचं इन्सुलिन सुरुवातच झाली होती शुगरला. पण डॉक्टरांनी डायरेक्ट इन्सुलिन चालू केलं होतं आणि किडनी स्टोन होते मला. दोन्ही किडन्यामध्ये 6 चे 4 खडे होते. पीसीओडीचा खूप भयंकर प्रॉब्लेम होता आणि ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी मला होती सर. रोजच्या 2 गोळ्या खाल्ल्या तरी ऍसिडिटीला फरक पडत नव्हता. असे खूप चॅलेंज मला होते. पण मला माहित नव्हतं की माझं वजन वाढल्यामुळे हे सगळे मला डिसऑर्डर आहेत. आम्ही 4 दिवसाला दवाखान्यात जायचो. खूप सारा पैसा जायचा, मनस्ताप व्हायचा खूप. पण वजन कमी होत नव्हतं. त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते मी. 6 किलोमीटर चालायचे. स्वागत तोडकर झालं, दीक्षित डाएट झाला. खूप प्रयत्न केले. वजन वाढतच जात होतं. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं वजन कमी करा. मग आले फक्त वजन कमी करण्यासाठी. पण त्याचबरोबर मला खूप सारा बेनिफिट झाला. पहिल्या 15 दिवसामध्ये माझी पीसीओडीचा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला सर. आणि पहिल्या ह्याच्यामध्येच 8 दिवसामध्ये माझी ऍसिडिटी गायब झालेली आहे. आणि 6 महिन्यामध्ये मी 25 किलो वजन कमी केलं आणि आता सध्या माझ्या सगळ्या गोळ्या डॉक्टरांनी बंद केलेल्या आहेत. वाव. किती वर्षापासून तुम्हाला टॅबलेट होत्या? 13 वर्षापासून सर. 13 वर्षापासूनच्या टॅबलेट या परिवारात आल्यावर काय बदललं तुम्ही? माझी जीवनशैली बदलली. माझा चहा बंद केला आणि माझा नाश्ता बदलला सर. आणि हा जगातील नंबर 1 असा मी माझ्या जीवनात आलेला याला अमृत म्हणेल सर. हे देवदूतापेक्षाही काही कमी नाही. माझे जे कोच आहेत आशादेव मॅडम आणि दीपक वाघमारे सर, हे माझ्या आयुष्यामध्ये देवदूतासारखे आले आणि त्यांनी माझी जीवनशैली बदलली आणि हे अमृत माझ्या आयुष्यामध्ये आलं. आणि या अमृतामुळे आणि जी आपण एनर्जी ड्रिंक घेतो त्याच्यामुळे माझी पूर्ण पूर्ण असं मी आनंदी आणि मेडिसिन फ्री जीवन जगत आहे. आणि मूळ आणखी एक प्रॉब्लेम होता मला सर. पीसीओडी मुळे माझं ब्लड वाढत नव्हतं. माझा HB 6 पॉइंटच्या वर कधी गेला नाही. पण या जर्नी मध्ये आल्यानंतर माझी जीवनशैली बदलली. माझा चहा बंद केला, मी माझा नाश्ता बदलला आणि हा सकस पौष्टिक आहार मी सुरू केला. त्यामुळे माझं HB आता सध्या 14 पॉइंट आहे सर माझ्या याच्यामध्ये बॉडीमध्ये. वा वा वा. म्हणजे तुमचं HB पण वाढलेलं आहे. हो सर. येस येस. खूपच अनबिलेबल आहे. HB पण वाढलं आहे आणि सगळा बदल होतोय तुमच्यामध्ये. खूप भारी आहे. गेल्या 2 वर्षापासून सर आम्ही सर्दीची ही गोळी खाल्लेली नाही. हॉस्पिटलमध्ये जाण्याची आम्हाला वेळच आली नाही 2 वर्षापासून. क्या बात आहे. मेडिकल फ्री जीवन जगत आहोत. माझे मिस्टर हा आहार घेतात. त्यांचंही 102 किलो वजन होतं. त्यांनी 30 किलोचा फॅट लॉस केलाय. माझ्या मुलाने 17 किलोचा फॅट लॉस केलाय आणि माझ्या मुलीने 3 महिन्यामध्ये 15 किलोचा फॅट लॉस केलाय. येस येस येस. खूपच अनबिलेबल आहे. तुमच्या संपूर्ण परिवारात जो बदल होतोय निश्चितच खूप प्रेरणा देणार आहे. अनबिलेबल आहे. नक्कीच सगळ्यांना एकच सांगणं आहे की या परिवारात जो बदल झालाय. किती वजन कमी केलंय तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत मी 25 किलो वजन कमी केले सर. 25 केजी वजन कमी केले. 25 केजी. 1 2 3 4 किलो कमी करणाऱ्यांनो, 25 केजी वजन मंजुषा शिंदे ताईंनी कमी केलंय. कुणाला जर डाऊट वाटला तर आपण बारामतीला जाऊया. ओके. इथे आपल्याकडे एक तर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल कार्यक्रम आहे. कुठल्या कुठल्या हॉस्पिटलला जात होत्या त्याचे रिपोर्ट आपल्याकडे. ओके. रिपोर्ट आहेत माझ्याकडे. येस, रिपोर्ट आहेत. किती टॅबलेट खात होत्या ते आहे. आणि आज त्या किती महिन्यापासून तुम्ही मेडिकल फ्री जगताय? 2 वर्षापासून सर आम्ही मेडिकल फ्री आहोत.
वाव, क्या बात आहे. तू मेडिकल फ्री आयुष्य म्हणजे फक्त वजन कमी करणं आणि वजन वाढवणं नाहीये, तर मेडिकल फ्री आयुष्य जगायला किती लोकांना आवडेल बरं? चॅट बॉक्स मध्ये सांगू शकतो का तू? मेडिकल सर माझा बिफोर आफ्टर पाठवलाय ग्रुपवरती, दाखवू शकता. कालचा फोटो आहे तो आणि 2 वर्षापूर्वीचा एक आहे. वाह! एकच मिनिट. मी मोबाईल वरून जॉईन होतो. दाखवतो सगळ्यांना नेमकं मंजुषाताई कशा होत्या ते. ओके, तुम्हाला लक्षात येईल मंजुषाताई. एकच पूर्वीच्या मंजुषाताई आणि आजच्या मंजुषाताई बघूया आपण नेमका कुठे बदल झाला मंजुषा शिंदे. आता बघा कालचा फोटोच आहे. वा वा वा, काल महाबळेश्वरला होत्या मंजुषा शिंदे. येस, क्या बात आहे. एकच मिनिट. हे असा बदल पाहिजे, असा बदल किती लोकांना आवडेल बघा. मंजुषा शिंदे ताई सारखा बदल किती लोकांना पाहिजे. ओके, ये देखो. कुठल्या बघा, ही पूर्वीची जोडी. कुठली जोडी आवडते बघा. आणि आताची जोडी, क्या बात आहे. महाबळेश्वर कल की जोडी. हे कालचा परवाचा फोटो आहे. ओके, त्यामुळे येस. कुठली तुम्हाला फॅमिली आवडेल? शिंदे फॅमिली मध्ये कुठली? पूर्वीची शिंदे फॅमिली तुम्हाला आवडेल का आत्ताची? चॅट बॉक्स मध्ये पटापटा पटापटा आन्सर द्या. येस, पूर्वीची का आत्ताची? ओके, तर हा सगळा बदल जो आहे तो त्यांनी घेतलेल्या सकस संतुलित आहार, कोचच्या मार्गदर्शनाखाली सकस संतुलित आहार त्यांनी खाल्लाय. सकस संतुलित खाऊन पिऊन वजन कमी केलंय. खाऊन पिऊन, उपाशी राहून नाही. बरेच लोकांना वाटत नाही ते उपाशी राहायचे का. बिलकुल नाही. पेट भर के खाने पीने के बाद रिजल्ट मिलता है. कितने लोगों को ऐसा रिजल्ट चाहिए और वो मेडिकल फ्री है. बहुत लोग बोलेंगे मेरा तो वेट बढ़ा नहीं है, मेरा इतना वेट नहीं है, मुझे कुछ चैलेंज नहीं. लेकिन धीरे 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 आपका वेट बढ़ता जाएगा और एक दिन मंजुषा शिंदे से भी ज्यादा वेट आपका होगा. उस दिन चैलेंज आने लगेगी. उस दिन आपको बीपी हाई होगा. उस दिन आपका शुगर हाई होगा. ओके, थैंक यू शिंदे मैम, आपने बहुत बढ़िया आपका ट्रांसफॉर्मेशन बताया. बहुत ही अच्छा आपने रिजल्ट दिया. और इसी सभी एक ही रिजल्ट, ये उनका पर्सनल रिजल्ट है, हर एक का अलग अलग हो सकता है. इस रिजल्ट का एक ही राज है. ओके, इस रिजल्ट का एक ही राज है, वो है सकस संतुलित आहार. अपने कोच के गाइडेंस के थ्रू उन्होंने जो सकल संतुलित आहार स्टार्ट किया, वहां से उनका रिजल्ट. एक दिन में उनका 25 केजी वेट लॉस हुआ क्या? नहीं. एक दिन में 25 केजी वेट लॉस नहीं होता. वो वेट लॉस होने के लिए उनको कुछ समय देना पड़ा. ओके, लगातार उसको सुबह एक्सरसाइज उन्होंने किया. उसके बाद उन्होंने सकस संतुलित एनर्जी ड्रिंक सबसे पहिले लिया. जल्दी उठने के लिए स्टार्ट किया. ओके, ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात केलं. त्यांनी एनर्जी ड्रिंक घेतलं. त्यानंतर त्यांनी एक्सरसाइज केली. त्यानंतर त्यांनी सकस संतुलित आहार घेतला. त्यांच्यातला आळस झटकवला. त्यांनी ठरवलं की मला निरोगी बनवायचंय, मला माझं फॅट, माझ्या शरीरातलं वेट कमी करायचंय हे ठरवलं आणि त्यावरती काम करायला सुरुवात केली. गायडन्स घेतलं, कोचचा सपोर्ट घेतला. सिस्टीम म्हणजे या ठिकाणी असलेलं आपली ही सिस्टीम गोल्डन फॅमिली हा एक्सरसाइज कॉल, या ठिकाणचे गायडन्स, या ठिकाणचे कोचेस यांचं मार्गदर्शन घेतलं. अनुभव ऐकले लोकांचे आणि लोकांमध्ये बदल होतोय तर माझ्यात पण बदल होईल या आशेने त्यांनी एक 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 दिवस प्रयास चालू केला. जिभेला आवडणार टाळत गेल्या आणि शरीरातल्या पेशीला आवडणारे देत गेल्या आणि त्यांच्यामध्ये 25 केजीचा फॅट लॉस, अनबिलेबल बदल झाला. हळूहळू हळूहळू त्यांच्या डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट नॉर्मल यायला लागले, त्यांची शुगर नॉर्मल यायला लागली, त्यांचे बीपी नॉर्मल यायला लागले, त्यांचं वजन कमी व्हायला लागलं, शरीरातलं फॅट कमी व्हायला लागलं. तसं तसं त्यांची बॉडी
नॉर्मल होत चालली, कारण त्या चांगलं खायला लागल्या, बॉडी नॉर्मल झाली आणि त्यांच्या डॉक्टरनी सांगितलं आता तुमच्या बॉडीमध्ये कुठलाही बिघाड नाहीये, एकदम नॉर्मल बॉडी आहे, तुम्हाला कुठलीही प्रकारची टॅबलेट आता घेण्याची गरज नाहीये, तुम्ही मेडिकल फ्री जगू शकता. आणि त्या दिवसापासून ह्या गोल्डन फॅमिलीच्या सदस्य लाईफ टाइम सदस्य झालेले आहेत. कारण सकाळचा ब्रेकफास्ट बदलणं, रेग्युलर आपण ब्रेकफास्ट करतोच. सकस संतुलित आहार बरेच लोक किती दिवस घ्यायचं म्हणतात. तुम्ही जेवण किती दिवस करणार आहात या प्रश्नाचं उत्तर द्या. जेवण किती लोक रोज जेवणार आहेत? मग सकस संतुलित आहार हे जेवणच आहे. फक्त अत्यंत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आहे, ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीला लागणारे सगळेच घटक मिळतात. वडापाव खाल्ल्यावर अनावश्यक घटक मिळतात, नको असलेले घटक मिळतात. सकाळी इडली खाल्ल्यावर अनावश्यक घटक मिळतात, पोहे खाल्ल्यावर अनावश्यक घटक मिळतात. म्हणजे एकच घटक मिळतंय, बाकीचे मिळत नाहीत. ह्या ग्लास हा परिपूर्ण आहार आहे. परिपूर्ण आपल्या शरीराची नीड पूर्ण करणारा, शास्त्र शुद्ध पद्धतीने बनवलेला परिपूर्ण आहार आहे. मग आता विचारतो, परिपूर्ण आहाराचा ब्रेकफास्ट करणार का अपुऱ्या घटकाचा आहार तुम्ही नाश्त्याला वापरणार? नाश्ता कुठला करणार? परिपूर्ण जे जे शरीराला लागतंय ते सगळं या ग्लासात आहे. कुठल्याही सायंटिस्ट कडे घेऊन जा, कुठल्याही शास्त्रज्ञाकडे घेऊन जा, कुठल्याही लॅब मध्ये घेऊन जा, कुठल्याही हॉटेल मध्ये घेऊन जा, 5 स्टारची हॉटेलची थाळी आणा आणि हा ग्लास एकीकडे मांडा आणि 5 स्टारच्या जेवणाची थाळी एकीकडे मांडा. या ग्लासातच चांगले 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 जास्तीचे घटक आणि पौष्टिकता या ग्लासात जास्त. आपल्या जेवणाच्या थाळीची पौष्टिकता कमी झालेली आहे. हिंदुस्थान मधल्या कुठल्याही हॉटेलच्या जेवणाची किंवा तुमच्या घरी बनवलेल्या जेवणाच्या थाळीमधली जी पौष्टिकता आहे ती कमी झालेली आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचा आहार आता आपल्या जेवणाचा भाग बनवण्याची गरज आलेली आहे. ओके, किती लोक याला आता लाईफ टाइम करतील? लाइफ टाइम. दुनिया में कुछ भी लोग कोई भी बोलने दो, लेकिन आपको खुद से गर्व करना है कि यार मुझे ना भगवान ने मुझे चॉइस किया, मेरे परिवार को चॉइस किया. मैं बहुत नसीबान हूं कि मेरे पास पौष्टिक सकस संतुलित आहार है. मेरे पास पौष्टिक सकस संतुलित आहार है. बहुत से लोग है उनको ये पता भी नहीं है कि खाना अच्छा खा सकते हो. सब खाना, सगळ्या पदार्थाचा अंश एकत्र असलेला ग्लास मला खायला मिळेल आणि मिळतो याची माहिती जगामध्ये अनेक लोकांना नाही. तुमच्या शेजारच्याला पण नाही माहिती. ते पण तुम्हाला येड्यात काढते. अरे काय लावलंय सकाळ सकाळ, काय घेतोय सकाळ सकाळ, त्याला माहीतच नाही. त्याच्यावर तुम्हाला नाराज व्हायची गरज नाही. तुम्हाला आतून खुशी झाली पाहिजे. बेटा अरे तू जल्दी जानने वाला है, मैं ज्यादा दिन रुकने वाला हूँ क्योंकि मैं हर दिन अच्छा खाता हूँ. मैं बीमार नहीं पड़ने वाला क्योंकि मेरे पास पौष्टिक सकस संतुलित है. मेरा वेट नहीं बढ़ने वाला, तेरा वेट बढ़ेगा आगे जाके. मेरा वेट कंट्रोल में रहेगा क्योंकि मैं हर दिन सकस संतुलित आहार खाता हूँ. मैं अच्छा खाना खाता हूँ, मैं अच्छा खाना मेरे शरीर को देता हूँ. जिस घर की साफ सफाई हर दिन होती है उस घर में कचरा होगा क्या? दुर्गंध होंगी क्या? जिस घर की सफाई हर दिन होती है उस घर में गंदगी होगी क्या? नहीं होती है ना. लेकिन जिस घर की सफाई नहीं होती, अपने आजू बाजू के बहुत सारे लोग अपने शरीर की सफाई नहीं करते, अपने शरीर को अच्छा खाना नहीं करते, सही ठीक खाना नहीं देते, उनके शरीर की गंदगी कुछ दिन के बाद होने वाली उनके शरीर में. और वो फिर बोलेंगे बीपी आ गई, शुगर आ गई, एसिडिटी आ गई, बहुत से घुटनों का दर्द आ गए, बैक पेन आ गया. हमारे देश के प्रधानमंत्री बोलते हैं हमारे देश के सामने सबसे बढ़िया अगर कोई सबसे बढ़िया धोखा हमारे देश के सामने अगर कोई खड़ा है तो है ओबेसिटी. ओबेसिटी, वाढत्या वजनाची समस्या ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे.
तुमच्या आजूबाजूला लोकांचे वजन वाढत चाललेत, कमी नाहीत होत. मी स्वतःला नशिबान समजा की या फॅमिलीचा तुम्ही एक भाग बनलाय. डेली आपल्याला आपण आपलं वजन कंट्रोल मध्ये ठेवू शकतो यावरती तुम्ही काम करताय. रोज चांगलं खाताय, वजन वाढून देत नाहीयेत. वजन वाढल्यामुळे तुम्ही अख्खी लाईफभर जमवलेली संपत्ती फ्युचर मध्ये हॉस्पिटल मध्ये द्यावा लागणार आहे. मी वेगवेगळ्या आजाराचे शिकार होणार आहात. किती लोक लाईफ टाइम आपलं वजन कंट्रोल मध्ये ठेवणार आहेत. बहुत से खूप साऱ्या हॉस्पिटलला तुम्ही व्हिजिट द्या, लोक हे वेगवेगळ्या आजाराने खूप त्रस्त आहेत. आणि आपल्या इथला माणूस रोज बोलतोय की मी मेडिकल फ्री व्हायला लागलोय, माझ्या ह्या टॅबलेट कमी झाल्यात, माझ्या त्या टॅबलेट कमी झाल्यात. एकच आहे, सगळ्यांचा एकच राज आहे, सकाळचा नाश्ता बदलायचा आहे. आहार एकच आहे, रिझल्ट अनेक आहेत, अनुभव अनेक आहेत. आहार एकच आहे. बरेच लोक म्हणतात मग त्याला तो आजार आहे त्याला काय देऊ? अरे कुणाला पण काहीच नको देऊ. सकाळचा चहा आणि ब्रेकफास्ट म्हणजे चहाच्या आपण जो साखरेचा चहा घेतो त्याच्या जागेवर आपली एनर्जी ड्रिंक घ्यायची, आणि आपण जो सकाळी नाश्ता करतो त्याच्या जागेवर आपला पौष्टिक आहाराचा नाश्ता करायचा. आणि 20, 30, 40, 50 मिनिट जी काही तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी करता येतील त्या करायच्या. बस लाइफ टाइम आप हंसते जाएंगे. क्या मंगला मैम, ऐसा हंसना है? ये देखो इतने उम्र में भी ये हंस रही. 60-65व्या वर्षावरती वर्षाच्या झाल्या, रिटायर झाल्या तरी चेहऱ्यावर आनंद आहे. हा पाहिजे आपल्याकडे. ओके सर, बरोबर आहे. आपलं म्हातारपण, आपलं वयस्कर झालेलं शरीर या आनंदी असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे. रोज मेडिकल मध्ये जाण्यापेक्षा आपण आपल्या शरीराला फिटनेस मध्ये ठेवलं पाहिजे. आपल्याला चुकीच्या आहारापासून आपल्याला आपण वाचवलं पाहिजे. काय सांगाल सगळ्यांना? तुमचं वय जास्त आहे, तुम्ही आज एवढ्या हॅपी आहात, काय सांगाल सर्व परिवाराला? कसं चाललंय? मी डेली एक्सरसाइज करते, सकस संतुलित आहार घेते दररोज, आणि लाईफ टाइम मला फिट राहायचं सर. यस. काय फॅमिलीत आल्यापासून काय कॉन्फिडन्स आलाय तुमचा? कॉन्फिडन्स म्हणजे डेली मी असं एनर्जेटिक राहते, दिवसभर काम करण्याचा उत्साह राहतो, आणि आजारी तर पडलेच नाही मी 3 वर्षामध्ये एकदा पण. 3 वर्षापासून आहात या फॅमिली बरोबर? हा सर, आणि एकदाही दवाखान्यामध्ये गेले नाही मी. वा. असं 60 नंतर असं जगायला किती लोकांना आवडेल? जरा व्हिडिओ. मला एक पण आजार नाहीये सध्या, एकदम फिट अँड फाईन आहे. असं जगायचं 60 नंतर, असं बघा, असं बोलायचं. याचं एकच कारण आहे, त्यांना 3 वर्षापूर्वी सकाळ संतुलित आहार भेटला, त्यांनी सकाळचा नाश्ता बदलला, चहा बदलला. ओके. आणि आज त्या म्हणतात की 3 वर्षात कधीही मेडिकल मध्ये. तुमच्या घरचे नातेवाईक सगळे खुश आहेत का? हो सर. येस. ते म्हणत असते बेस्ट झालं, असा आहार भेटला, लवकर भेटला असता तर बरं झालं असतं अजून. हो सर. येस. माझं 15 किलो वजन कमी झालेलं आहे. वाव. 15 केजी वजन कमी केलंय. 92.500 केजी वजन होतं माझं, आता 78 केजी वर आहे सर. वाव, कॉंग्रॅच्युलेशन, बहुत बढिया. थँक्यू. खूप छान तुमचा अनुभव. नक्की डिटेल मध्ये उद्या घेऊया. येस, थँक्यू. येस सर. तर हे मला सांगायचं होतं. त्यामुळे सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप शुभेच्छा. किती दिवस खायचा सकस आहार? एका ग्लास हा आपल्याला 24 तासासाठी असतो. आपण आज जे खातो ते आपल्याला 24 तास एनर्जी देते. आज सकाळी खाल्लेला आहार उद्या सकाळच्या 7 वाजेपर्यंत तुम्हाला एनर्जी देतो. उद्या सकाळी परत 7 वाजता खावा लागतो. ओके. आज 8 वाजता खाल्ला तर उद्या परत 8 वाजता खाल्ला पाहिजे. 24 तास तुम्हाला तुमच्या शरीराच्या पेशीला मिळतो. आपल्या शरीरात असे सैनिक आहेत, त्या सैनिकाला रोज आहार द्यावा लागतो तर आपली बॉडी चालते. आता तुम्ही विचारा, तुमच्या पेशीला, तुमच्या सैनिकाला किती दिवस चांगला आहार द्यायचा आहे? सीमेवरच्या सैनिकाला जर खराब आहार दिला तर ते सीमेवर रक्षण करतील का? शत्रूपासून रक्षण करतील का? करतील? शत्रू म्हणजे कोण? आपल्या शरीरातले शत्रू आपल्या शरीराच्या बाहेरचे म्हणजे सीमेच्या बाहेरचे शत्रू कोण? बीपी, शुगर, ऍसिडिटी, वेगवेगळे डिसऑर्डर,
वजन वाढणं हा पण एक मोठा आजार आहे. याला कंट्रोल ठेवायचा असेल, याला कंट्रोल ठेवायचा असेल तर कंट्रोल ठेवायचा असेल तर आपल्या सैनिकाला चांगला आहार रोज दिला पाहिजे. रोज दिला पाहिजे. रोज वजन कमी होणारच आहे बाय डिफॉल्ट. ज्या फिटनेस परिवाराबरोबर आहात, जिथे तुम्ही रोज फिटनेसचे धडे घेता, तिथे तुमचं वजन थोडंच राहणार आहे, कमी होणारच आहे. डे बाय डे, डे बाय डे, डे बाय डे, डे बाय डे. धीरे 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 कम होगा. अगले 2 साल में ऐसा फिटनेस आएगा ना आपके अंदर कि लोग देखते रहेंगे क्या किया आपने. ओके, तुळशीराम सर लोहा से लोग देखते रहेंगे बार बार. ओके, तर या ठिकाणी मी थांबतो. तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. ओके, फुल एन्जॉय करे. आपला सकस संतुलित आहे. आहार खा. एक्सरसाइज करून निस्ता उपयोग होणार नाहीये. उपाशी राहून वजन कमी होत नाहीये. खाऊन पिऊन वजन कमी होतं. पण काय खायचंय हे आपल्या कोचला विचारा. अगदी नव्याने असलेल्या आज फॅमिलीमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांनी लागलीच आपल्या कोचला फोन करायचा आहे. त्यांना सांगायचंय बाबा हे सगळे सकस संतुलित आहार खातायत, या सगळ्यांमध्ये बदल होतोय आणि मला पण बदल करायचाय. मला याची टेस्ट करायची. मला एकदा खाऊन तरी पाहू दे. आणि आपल्या ज्यांनी तुम्हाला इथे इन्व्हाइट केले त्यांच्याकडून तुम्ही तुमचा सकस संतुलित आहार या ठिकाणी मागून घ्यायचा आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांना वाटतं की यार या सकस संतुलित आहार मला माहित झालाय, पण माझ्या नातेवाईकाला माहित असावं, माझ्या मित्राला माहित असावे, त्यांना पण चांगला पौष्टिक आहार मिळावा, तो पण जास्त दिवस निरोगी हॅपी आनंदी असावं, त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता. त्यांना या फॅमिलीची ओळख करून देऊ शकता. त्यांना इथे उद्याचे अनुभव ऐकण्यासाठी त्यांना सकाळी तुम्ही तुमच्या बरोबर त्यांना जॉईन करा. त्यांना ऐकू द्या इथल्या जो बदल होतोय त्या लोकांचा. ओके ओके, तर खूप खूप शुभेच्छा. ओके, बेस्ट ऑफ लक. थैंक यू, बहुत बढ़िया. कांग्रेचुलेशन सबको हेल्दी और फिट रहने के लिए. बोलो खुद को, हम हर दिन अपने खुद के शरीर की केयर करते हैं, इसलिए हम हेल्दी और फिट है. हर दिन हम पसीना बहाते हैं. हर दिन हम हमारे शरीर को जो अच्छा लगता है वही खाना देते हैं, इसलिए हम लाइफ टाइम फिट रहने वाले हैं, लाइफ टाइम मेडिकल फ्री रहने वाले. थैंक यू गॉड, थैंक यू अल्लाह, थैंक यू. जो भी बोल रहे हैं अपने ईश्वर के बारे में वो बोल सकते हो. थैंक यू यूनिवर्सल, थैंक यू. मुझे ऐसी आज का सुबह के एक्सरसाइज का मौका करने दिया. मैंने किया मेरे खुद के लिए. ओके, ऐसा ईश्वराला दिवसभरात वारंवार थँक्यू म्हणा जे जे तुम्हाला प्राप्त झालंय त्याबद्दल. ओके, सारखं नावं ठेवून काहीच उपयोग होत नाही. असं झालं माझ्या आयुष्यात, हे झालं माझ्या आयुष्यात, ते झालं. जे आहे त्याच्यात आनंद माना आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ओके, तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला. या ठिकाणी मी थांबतो. चलो, हॅव अ नाईस डे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. येस, बाय बाय. गुड बाय Bye, सर. गुड बाय ऑल Bye. फॅमिली मेंबर्स.